अजूनही कितीतरी लोक घाण्यावरचं तेल विकत घेतात असं दानवेंनी म्हटलंय। सुट्ट्या तेलावर बंदी घालणं ही एफडीएची नाही तर सरकारची चूक असल्याचं दानवेंनी म्हटलंय। मोठ्या कंपन्या सुरू करून छोटे व्यवसाय बंद करणं ही सरकारची भूमिका असल्याचं दानवेंनी म्हटलं। घाण्यातून ज्याला आपण ताजं तेल म्हणतो, बरेच लोक अजूनही घाण्यावर जाऊन तेल घेऊन येतात आणि मला वाटतं असं तेल विकणाऱ्या लोकांवर आताच्या घडीला एफडीएने बंदी घातलेली। एफडीएच्या अधिकाऱ्याची चूक आहे असं मी म्हणाले, सरकारची याच्यात चूक आहे। कॅबिनेटनी असा निर्णय तर भारतात झालेला आहे, पण मला वाटतं कॅबिनेट त्याला एक्सटेन्शन देत असतं, ते एक्सटेन्शन महाराष्ट्राच्या सरकारने दिलेलं नाही आणि म्हणून जे आमचे तेल विक्रेते बांधव आहेत त्यांच्यावर तो अन्याय होतो। आणि मला असं वाटतं आता छोटा छोटा तेल विक्रेता व्यापारी हा पॅकिंग कुठून करणार? म्हणजेच मोठ्या कंपन्या सुरू झाल्या पाहिजे आणि छोटे व्यापारी बंद झाले पाहिजे, अशा प्रकारचे राज्य सरकारचं धोरण दिसतं। तर धाराशिव नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय। 4 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। धाराशिव नगरपालिकेतील ठाकरेंच्या 7 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवकांनी मुंबईत आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। तर कुंभमेळ्यासाठी 30,000 कोटी खर्च होता असं इम्तियाज जलील यांनी म्हटले। कुंभमेळ्याच्या खर्चातून कितीतरी शाळा IIT उभारल्या असत्या असं जलील यांनी म्हटलं। शाळांचा दर्जा सुधारता आला असता असं देखील जलील यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही सांगा मला की ग्रामीण एरियातली शाळा जी आहे खूप चांगली आहे का? आपण किती मोठा गप्पा मारत आहे, कोट्यवधी रुपये याच्यावर खर्च करत आहे। 25,000 कोटी रुपये आता मला सांगण्यात आलेले आहे ते 25,000 वरून ते 32,000 पर्यंत गेलेलं आहे कुंभमेळ्यासाठी। काल सुप्रीम कोर्टाचे एक रिटायर्ड जजनी सांगितलेले आहे की त्याचं 1% तुम्ही शिक्षणावर खर्च केले असते, ते न करता तुम्ही विचार करा 30,000 कोटीमध्ये किती IITs IIMs तयार केलं असतं, आपण शाळांचा दर्जा आपण कुठल्या लेवलवर घेऊन गेलो असतं। जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। आत्महत्या केलेले कंत्राटदार गजानन देवकत यांच्या पत्नीची ही मागणी आहे। कोट्यावधींची बिलं अडकल्यानं नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकत यांनी जीवन संपवलं। माझे पती सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते। 2-3 वर्ष झाले बिल अडकून बसली। दीड पावणे 2 कोटीचे बिल अडकून बसल्यामुळे घरातून गोल्ड लोन करून पैसे कामात घालून सुद्धा साहेब लोक पैसे काढून जेई सगळ्यांच्या सह्याहून सुद्धा शेवटच्या टेबलवर येऊन सुद्धा लोक पैसे काढत नव्हते। लाच खाल्याशिवाय पैसे देत नव्हते। आमच्याकडे लाच द्यायला पैसे नसताना सुद्धा आता काय मार्ग नव्हता, माझ्या पतीने आत्महत्या केली। घर बाळ कसं सांभाळायचं म्हणून रेग्युलरचे सुद्धा बिल निघत नव्हते, फंडिंगचे सुद्धा बिल देत नव्हते। 2-3 वर्ष झालं असेच त्रासात काढले। मला दवाखाना होऊन गेला 1 लाखाच्या वरी, पूर्ण दवाखाना माझा भरून गेला त्यानं। अंगावर 15 दिवस जाणार नाही म्हणजे लेकराला, छोटे छोटे लेकर मी काय करू आता? त्याचे बिल थकीत झालते सर। बिल रुकल्यामुळे त्याला काही सुचलं नाही। लेकराचं शिक्षण पाण्याचा खर्च त्याला झेपत नव्हता आणि शेवटी पत्नीचा बायकोचा आईचा विचार केला, माझ्यानं खर्च परवडणा केला। मग सरकारला बार निवेदन केला, सरकार त्यांनी काहीच मान्य करायला तयार नव्हते। शेवटी आत्महत्याचा प्रयत्न केला आणि जीव सोडला। तरी सरकारने त्याच्या पत्नीला, लेकराबाळांना, आईंना न्याय मिळावा एवढीच विनंती आहे। देशातील उच्च घनतेचे रेल्वे जाळं 4 मार्गापर्यंत विस्तारण्याची योजना आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे। देशातील 7 महत्त्वाच्या उच्च घनतेच्या रेल्वे मार्गावर लक्ष केंद्रित करण्यात येते। 7 मार्गांची एकूण लांबी अंदाजे 11,000 किमी आहे। उच्च घनतेच्या जाळ्यांमध्ये दिल्ली गुवाहाटी मार्ग महत्त्वाचा असल्याचं सांगण्यात येतं। MPSCच्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। आरोपी ऋतिजा पाटीलच्या वडिलाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला होता। अमृत पाटीलला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याचा फोटो समोर आला। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वतीनं अमृत पाटीलला 2023-2024 वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं। तर बनारस एअरपोर्ट फायरिंग प्रकरणामध्ये कमलेश रायला जामीन मिळालेला आहे। एअरपोर्टवरती गन चेकिंगसाठी अनुभवी स्टाफ नाही असं कमलेश राय यांनी म्हटलं। चेकिंग दरम्यान मिस फायरिंग कमलेश राय यांनी दावा केला। घटनेतील जखमींच्या उपचारासाठी आर्थिक मदत केल्याचं देखील कमलेश राय यांनी म्हटलं। रिवॉल्वर अगर फंसा है और नहीं पता और उसमें गोली चली तो फायर हुआ, तो मेरे से जो गलती हो उसकी सजा तो मुझे मिली। लेकिन वो जो अगर रूम रहता
तो किसी को नहीं लगती। अगर किसी से गलती से फायर भी हुआ तो जो बालू रहता है ड्रम में रखा रहता है उसमें जाएगा, या भूसे का और टेबल और बालू रहेगा तो किसी को लग नहीं सकता। प्रिकॉशन वो होना चाहिए। गलती जो मेरी थी उसका तो मुझे एक्सीडेंटल केस मेरे पे हुआ और मैं जमानत लेके आया, और वेपन भी अभी कोर्ट में मैटर चल रहा है, कोर्ट में उसका फैसला होगा तब।